दत्त बाबू मराठीतून. जय योगेश्वर दत्त दयाळ, तूच एक जगती प्रतिपाल. अत्र नुसे करुणी निमित्त, प्रगटसी जगास्तव निश्चित. ब्रह्माच्युत शंकरावतार, शरणागतांसी तू आधार. अंतर्यामी ब्रह्मस्वरूप, बाह्य गुरु नररूप सुरूप. काठी अन्नपूर्णा झोळी, शांती कमंडलू करकमळी. कुठे षडूच्या कोठे चार, अनंत बाहू तू निर्धार. आलो चरणी बाळ अजान, दिगंबरा उठ जाई प्राण. ऐकुनी अर्जुन भक्ती साद, प्रसन्न झाला तू साक्षात. दिधली रिद्धी सिद्धी अपार, अंती मोक्ष महापद सार. केला का तू आज विलंब, तुझविन मजला ना आलंब. विष्णू शर्म द्विज तारुण्या, श्राद्धी जेविला प्रेममया. जंभे देवा त्रासविले, कृपामृते त्वा हासविले. पसरी माया दितीसुतमूर्त, इंद्रा करवी वधिला तूर्त. ऐसी लीला जी जी शर्व, केली बरील कैसी सर्व. घेई आयु सुतार्थी नाम, केला त्याते तू निष्काम. बोधियले यदु परशुराम, साध्य देव प्रल्हाद अकाम. ऐसी ही तव कृपा अगाध, काना ऐकसी माझी साद. धाव अनंता पाहिन अंत, न करी मध्येच शिशुचा अंत. पाहून द्विज पत्नी कृत स्नेह, झाला सूत तू निसंदेह. स्मर्तुगामी कलितार कृपाळ, जडमुड रजका तारी दयाळ. पोटशुळी द्विज तारियला, ब्राह्मश्रेष्ठी उद्धरीला. सहाय्यकाना दे अजरा, प्रसन्न नयने देख जरा. वृक्ष शुष्क तू पल्लविला, उदास मज विषयी झाला. वंध्या स्त्रीची सुत स्वप्ने, फळली झाली गृहरत्ने. निरसुनी विप्रतनूचे कोड, पूर्वी त्यांच्या मनीचे कोड. दोहविली बंध्या महिषी, ब्राह्मण दारिद्र्या हरिसी. घेवडा भक्षुनी प्रसन्न क्षेम, दिधला सुवर्ण घट सप्रेम. ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार, केला सजीव तू आधार. पिशाच पीडा केली दूर, विप्रपुत्र उठविला शूर. अंत्यंज हस्ते विप्रमदास, हरुनी रक्षिले त्रिविक्रमास. तंतुक भक्ता क्षणात एक, दर्शन दिधले शैलीनेक. एकत्र वेळी अष्टस्वरूप, झाला ससी पुन्हा अरूप. तोषविले निज भक्त सुजान, दाखवून प्रचिती साक्षात. हरला यमन नृपाचा कोड, समता ममता तुझला गोड. राम कन्हैया रूप धरा, केल्या लीला दिगंबरा. शिला तारिल्या गणिका व्याध,
पशुपक्षी तुझ देती साध, अधमा तारक तव शुभ नाम, गाता किती न होती काम. आधी व्याधी उपाधी गर्व, टळती भावे भजता सर्व, मूठ मंत्र नज लागे जाण, पावे नरस्मर निर्वाण. डाकिनी शाकिनी महिषासूर, भूते पिशाचे झिंड असुर, पळती मृष्टी आवळून, धुन प्रार्थना परिसोनी, करुणी धूप गाईल नेमी, दत्त बावनी जो प्रेमी. साधे त्याला इह परलोक, मनी तयाच्या पुरेन शोक, राहिली सिद्धी दासी परी, दैन्यापदा पळत दुरी. नेमे बाबन गुरुवारी, प्रेमे पावन पाठ करी, यथावकाशे स्मरी सुधी, यमुना दंडे त्यास कधी. अनेक रूपी हाच अभंग, भजता नडे न माया रंग. सहस्रनामी वेश अनेक, दत्त दिगंबर अंती एक. बंधन तुझला वारंवार, वेद श्वास हे तव निर्धार. थकला वर्णन करता शेष, कोण रंकमी बहुकृत वेश. अनुभव तृप्ती चे उद्धार, ऐकून हसता खाईल मार. तपसी तत्वमसी हा देव, बोला जय जय श्री गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मराठी अर्थ. हे योगीश्वर दयाळू दत्तप्रभू, तुझा जय जयकार असो. तूच एकमात्र या जगामध्ये रक्षण करता आहेस. अत्रि ऋषी आणि अनुसया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तू प्रकट झाला आहेस. तू ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भवसागरातून तारून नेतोस. तू अंतरंगात सच्चिदानंद रूपाने नियमन करणार आहेस आणि बाह्य स्वरूपात 2 हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्रूप आहेस. तुझ्या हातात असलेली ही जुळी साक्षात अन्नपूर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमंडलू शांतीचे प्रतीक आहे. कधी तू चतुर्भुज स्वरूपात असतोस, तर काही वेळेस तू षडभुजा धारण करतोस, पण खरे पाहता तू अनंतर बाहुधारी आहेस. मी आजान बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा, तू उठ, आता प्राण जाईल अशी स्थिती आहे. पूर्वी तू सहस्रार्जुनाचा धावा ऐकून प्रसन्न झाला होतास आणि त्याला वृद्धी सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते. मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही. विष्णू शर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघून तू श्राद्धामध्ये जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास. जंब राक्षसामुळे देव त्रासले होते, तेव्हा तूच त्यांचा ताबडतोब मदत केली होती. तू त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास. अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने केल्या आहेत. याचे वर्णन कोण करू शकेल? आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम केले. यदुराजाला, परशुरामाला, साध्य देवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तू उपदेश दिला होता. अशी तुझी अगाध कृपा असताना तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीस? हे अनंत धावते, माझा अंत पाहू नकोस. या बालकाचा असा मध्येच अंत करू नकोस. ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहून तू खरोखर तिचा पुत्र झालास. स्मरण करता धावणारा तू, कलियुगामध्ये तारून घेणारा हे कृपाळा, तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस. पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तू तारलेस आणि व्यापारी ब्राह्मण शेठला वाचवलेस. मग देवा, तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा. वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तू का उपेक्षा करत आहेस? हे देवा, वृद्ध वंध्वा स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पूर्ण केलेस.
दत्तात्रय प्रभू, तू ब्राह्मणाचे कोड बरे करून त्याची मनीची इच्छा पूर्ण केलीस. हे प्रभू, आपण वांस म्हशीला दुभती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले. श्रावण घेवड्याच्या शेंगाची भाजी खाऊन आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिला. ब्राह्मण स्त्रीच्या मृत पतीला तू पुन्हा जिवंत केलीस. पिशाची पीडा दूर करून तू मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जिवंत केलीस. हे मायबाप, तू एका हरिजनाच्या माध्यमातून ब्राह्मणाचे गर्भहरण केलीस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस. तंतुक नामक भक्ताला तू एका क्षणात श्रीशैल पर्वतावर पोहोचवून दिलीस. हे प्रभू, तू निर्गुण असूनही अनेक रूपे धारण करू शकतोस. त्यामुळे एकाच वेळी 8 भक्तांच्या घरी भोजनात जाऊन तू सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षीत्वाची प्रचिती दिली. हे देवा, तू यवन राजाची शारीरिक व्याधी दूर करून तू जाती भेद किंवा श्रेष्ठ करीत यात काही फरक करत नाहीस हे दाखवून दिलीस. हे दत्त दिगंबरा, तू राम आणि कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लीला केल्या आहेत. दत्तात्रय प्रभू, दगड शिकारी हा पण तू उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधूला जाणून आहेत. हे देवा, तुझे स्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही. हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधी व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात. तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इत्यादी प्रकारचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो. या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिनी शाकिनी महिषासूर भूत पिशाच जंद असुर पळून जातात. जो कोणी धूप लावून ही दत्त भावाने प्रेमपूर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते आणि अंतिम मोक्ष प्राप्त होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही. सिद्धी जरूर त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. जे कोणी 52 गुरुवार नियमांचे पालन करून नेहमी दत्त बावनीचे 52 पाठ श्रद्धापूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही. दत्तात्रय प्रभू, दगड शिकारी इहा पण तू उद्धार केले आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत. हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरूपात असला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम असते. त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभूंची उपासना करताना माया मोह त्रास देत नाहीत. दत्तात्रयाला अनेक नामे असूनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व मायामोहापासून दूर अलिप्त आहे. हे प्रभू, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. 4ही वेद आपल्या श्वासातूनच प्रकट झाले आहेत की निश्चित. जेथे हे दत्तात्रय तुझे वर्णन करताना शेष सुद्धा थकून जातो तेथे अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची काय कथा. दत्त बावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टीकाकाराच्या दृष्टिकोनातून कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायचित्त भोगावे लागेल. श्री दत्त प्रभू हे तपस्वी आणि तेच निर्गुण ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणूनच सर्वांनी आवर्जून जय जय श्री गुरुदेव म्हणावे. जय जय श्री गुरुदेव, जय जय श्री गुरुदेव, जय जय श्री गुरुदेव. इथे दत्त बावनी पूर्ण होत आहे.